तिखट काढता बा ते अलग. हां, तिखट मीठ काढलं. आज सुमित्राला तेवढी काही काम नाही म्हणा. आज काही तेवढं टेन्शन नाही सुमित्राला कामाधामाचं, कारण तो आज घरीच राहते सुमित्रा. काही वाद नाही आता. आज लागला आता बापू मित्रांनो खावाले. मग ते काय बरं. झाडझोड फरशी पुसपास करतो म्हणते मित्रांनो सुमित्रा. मग बनवतो म्हणते आमच्यासाठी फराळ. का चाललं बा सुमित्रा? पोहे बनवत हा. होय कासाठी? आपला उपास आहे ना आज. बापूसाठी बनवत हा. बापू अरे हो वाटते बकरी आहे का? बापू बकऱ्याकडे जाते वाटते सगळी. बरोबर आहे. मला का वाटलं आज पोळी तर जमत नाही म्हणलं उपास आली. आज कसे बनवत आहे म्हणलं, महाशिवरात्रीचा उपास आहे म्हणलं. तर मला वाटलं हां आमच्यासाठी बनवते का काका म्हणलं. बरोबर आहे, बापूसाठी वाटते. आलूच्या पोळी टाकल्या. बरोबर आहे. बघा मित्रांनो, नमस्कार सर्वांना. तर सुमित्राचा चालला आता स्वयंपाकच समजा. आता सकाळचा स्वयंपाक समजा. बापूसाठी पोळी बनवत आहे. बापू आता जाते बकऱ्याकडे. तर नंतर मग आमच्यासाठी उपासाचं बनवून मग का बनवते हो मग उपासाचं? हा. उपासाली का बनवत होती? रत्नार आहे ना, उकडतो रत्नार. रताळ. हो, रताळ आणले मित्रांनो काल बाजारातून. गुरुवारी काल गेलो बाजारामध्ये. आज आहे शुक्रवार. तर बनवून आमचं काही चालू आहे आता. तेल टाकलं. काका टाकलं याच्यामध्ये तेल आणि आलूच्या पोळी टाकल्या. तेल आणि आलूच्या फोडी टाकल्या मित्रांनो. कोण घ्या आता, पण काय टाकते सांगत जा. कोण घ्या आता मित्रांनो. तिखट काढता बा ते अलग. हां, तिखट मीठ काढलं. मित्रांनो बाजारात गेलो होतो, तो व्हिडिओ काढला. पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. लागते तिखटचे पोळी. हां, तुझं तर पाहिजे ना. मग आता तुम्हाला कोणतं नसं आता कामं धामं मजुरी घेईन. नाही अजिदा नाही जात. हो, 2 दिवसाचं सुट्टी आहे तुला आता. हो. बरं आहे ना मग. आरामही भेटते. उपाशी राहते. आता उपास कुठं काम होते जास्त हो नाही. आता बाकीच्या बाया जातात. आज राहतात समजा घरी. सगळंच घालायचं. कारण तर उपास राहते ना. भावा बहिणींनो, मी गेलो होतो बाजारामध्ये आणि सामान सुमान घेताना जाताना सर्व काही दाखवलं आहे. तो व्हिडिओ येणार आहे, पाहाजो. कोणी आणलंच नाही तुम्ही. तर मुले आठवण नाही आली लोणी आणायची. रोज जायला लागत नाही तर मला जमलं तर. वेळ भेटत नाही. जायला लागलं तेवढं मोठं दूर जायला लागते मला. जातो की जातो आता. काय आता उपाय नाही. 12 महिन्याचा सण आला ना. कसं खातं बिना तुपाचं. तळणं होईल का तूप? मी आता थोड्या वेळानं जातो मग नाही चालेल. झालं म्हणजे कामं धामं नाही जाते. यूट्यूबचे व्हिडिओ एडिटिंग करायचं म्हणजे मागं. मिरचे टाकले. कांदे टाकत हा. नाही तर का तेलासोबतच खाऊन घेऊ काल. काय आपण नेहमी खातच राहतो ना तेलासोबत. वेळ भेटलं तर पाहू. काम धमा पटकन तुपलं तर पाहू का हो. जमन ना. हो. आता तेलासोबत बघा खाऊन घेऊ. काय काही बिघडत नाही. दळबिळी आपण खातोच. कधी कधी आणतो. कांदे टाकले ना, मिरचे टाकले. असं का? हो हो. मित्रांनो बनवणं चालूच आहे. तोपर्यंत लाईक करा. बापू आता वाट पाहत आहे आता मित्रांनो. कवा होते का म्हणून. मित्र आता बनवत आहे मस्तपैकी पोहे बापूसाठी. उद्या आहे ना आपलं हे पुरणपोळी. हो, उद्याच आहे. हो मिरच्या पोळी टाकल्या. हो, उद्या आपलं शिवरात्री काढणं. शिवरात्री पाडण्याचा आजचा उपास आहे. उद्या उपास सोडायचा मग पुरणपोळ्या खाऊन. उद्या आपल्या घरी मस्तपैकी पुरणपोळ्या बनणार आहे मित्रांनो. काढतो व्हिडिओ पुरणपोळ्याचा. लय दिवस झाले आम्ही पुरणपोळ्या बनवल्याने आपल्या चॅनलवर व्हिडिओ सुद्धा आला नाही. पण भावा बहिणींनो, यावेळी तो व्हिडिओ नक्कीच टाकणार आहोत.
तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा. व्हिडिओ पाहून झाल्यावर छान अशी कमेंट करा. आम्हाला चांगलं वाटते तुमची कमेंट वाचल्यानंतर. आता हळद टाकत हवं. बाजाराचा व्हिडिओ उद्या दिसणार आहे. नक्की 2 वाजता पाहाजो मित्रांनो. आम्ही आमच्या जीवनावरचे व्हिडिओ दाखवत असतो. अशा आम्हाला आवडणाऱ्या रेसिपी दाखवत असतो. जीवनात आम्हाला फक्त तुमचाच सपोर्ट हवा आहे. नक्कीच तुम्ही आम्हाला सपोर्ट करा मित्रांनो. काय टाकलं वा? तिखट मीठ तिखट मीठ टाकलं का? पोळी टाकत हवं. बघा मित्रांनो मस्त बनते आता आमचे पोळी सकाळच्या टायमाले. भावा बहिणींनो तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे कृपया व्हिडिओ संपूर्ण पाहत जावा. मित्रांनो तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भोलेनाथ, जय महाशिवरात्री, जय शिवशंकर. सर्वांना सुखी ठेवा रे भावा. बापू आज मग कोणकडे नेते बकऱ्या? आपल्या गावाकडे नेते का? मग लोकांच्या निघल्या हा ना पराठ्या? नावानं लोकांना पराठे काढून टाकले. काल पाहिलं मी येता कायरातून नावानं निघायला लावला पण लोकांनी पराठे. आता सारे जात नाही काही नाही जनावरले चारणं म्हणजे चारण नाही आता का उपाय नाही आता जीवनामध्ये. दिवसेंदिवस बकऱ्या चारणं म्हणजे लई कठीण काम आहे. पावसातही चारायला भेटत नाही, चारी भेटत नाही, तसंही भेटत नाही. चारा राहत नाही काही नाही म्हणून 2-4 जागा ठेवायच्या. पण तेच का नाही 2-4 नगानं काम आती होणार आहे. 2-4 नगानं का होईल? जंगल जात नाही आमच्याकडं कोणती. पडी तर उठवून टाकली. आपली पडीत कमीच आहे. काकाने उठवून टाकले पडीत. मोठी आपत आहे खेड्यात चारणं म्हणजे मित्रांनो. आता चारणं म्हणजे चारणं आहे मग आमच्या शेळ्या जास्त अंगात भरत नाही. चारीच नाही मित्रांनो आमच्याकडे का. मग पावसाळा लागला का मस्त मरते. मग 2 वर्षे लागोपाठ आमच्या शेळ्या मेल्या. 7-7 नग दरवर्षी. 2 वर्षात 14 बकऱ्या मरून गेल्या. 8 नग मेल्या वाटून गेल्या. हे आपल्या किती मेल्या? हो. 18 मेल्या तेवढ्याच. दे बापू. हा. बनलं मित्रांनो आता आहे पोहे. खा बाबू आता मस्त जा आता. तेच खाते का? त्याच्यात घे. खा खा जमती की येत नाही. हां घे ना आता हे. भांडे धुवायला भेटत नाही. मग सुमित्राला लई कामं थांबत नाही. आज सुमित्रा घरीसाठी वाटते हा ना. हो ना बा. हो. आज सुमित्राला केली तेवढी काही काम नाही म्हणा. आज काही तेवढं टेन्शन नाही सुमित्राला कामाधामाचं. कारण तो आज घरीच राहते सुमित्रा. काही वाद नाही आता. आज लागला आता बापू मित्रांनो खावाले. बघा कसा सूर्य आला वर. पाहून घ्या सूर्य आला आता वर. शेळ्या वाट पाहत आहे आपल्या. कवा सोडते का म्हणून लागले शेळ्या वाट पाहिले. आता का बनवायचं? का? आता? हो आताच का बनवू? मग बनवते का? हो. बरं. फरशी माशी पुसपास करतो. झाडझूड फरशी पुसपास करतो म्हणते मित्रांनो सुमित्रा. मग बनवतो म्हणते आमच्यासाठी फराळ. आता फरशी मरशी पुसतो, पांढरं सारवतो. आता लाईक करा, कमेंट करा, शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. बेल आयकॉन दाबून ठेवा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.